चला टेम्पो आपण आतमध्ये घेऊन या. जल्लोष एक कोण आहे खालचा. चला पंच आपण या. नक्कीच पाहताय आपण पंच महादेव सर आपण या. आपलं स्वागताने सत्कार करून घेऊया. आपण एकाच कॉलवर होकाल भरला. तर निश्चित खूप छान असा गणेश दादा आणि सुभाषदादांच्या एकाच कॉलवर पाहतो की आपण होकार दिला आणि आज का होईना पण येऊन या स्पर्धेमध्ये रंग भरल्याबद्दल सर आपलं परत मनापासून आभार. सुरेश सर आपण लगेच या. सुरेश सर आपण या. हे पाहतोय आपण. त्यानंतर ग्रामीणचे तिन्ही संघ आपण लगेच या कारण की लगेच आपण बक्षीस समाला सुरुवात करणार आहोत. तर लगेच पाहतोय आपण ग्रामीणचा आपण लगेच सुरुवात करतोय. या चषकावर ज्या नाव कोरलं आणि ज्या खेळाडूंनी काम केलं मॅन ऑफ मॅच ठरलाय कामतकर्ता यश आपण लगेच या. तर निश्चित प्रेसिडेंट बॉक्समध्ये आमचे विशाल ठाकरे त्यांच्या शुभ हस्ते आपण यश यायचंय कामतकर्ता मॅन ऑफ मॅच. अरे सराव थांबवा बक्षीस समारंभ चालू आहे. या इकडे आपण. तर पाहते आपण मॅन ऑफ मॅचचा हा पुरस्कार स्वीकारताना इथं मात्र तर हे पाहतोय आपण विशाल यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ मॅच खूप छान खेळी साकारली होती. त्यानंतर ग्रामीणमधून बेस्ट बॉलरची ट्रॉफी आणायची आहे. बेस्ट बॉलर ग्रामीणमधून. तर बेस्ट बॉलर ठरलाय ग्रामीणमधून पाहतोय आपण. तब्बल त्यांनी 5 विकेट घेतल्या. तो ठरलाय रांजोली टीमचा विवेक आपण लगेच यायचंय. रांजोली टीमचा विवेक बेस्ट बॉलर्स. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी निश्चित एवन जोडीमधून देवीदास ठाकरे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते विवेक बेस्ट बॉलर ठरलाय 5 विकेट रांजोली टीमचा. त्यानंतर ग्रामीणमधून ठरलाय बेस्ट बॅटर कोण असेल तो ठरलाय रांजोली टीमचा जितू. तब्बल 46 धावा ज्यांनी पटकावल्या. जितू आपण लगेच यायचंय. बेस्ट बॅटर जितू. मी आदरणीय एवन जोडीमधून रामदास ठाकरे साहेबांना विनंती करेन की बेस्ट बॅटर ग्रामीणमधून आपण हा बक्षीस द्यायचं आहे. आदरणीय संजयभाई साहेब आपण सुद्धा यायचं आहे. व्यासपीठावर यायचं आहे. त्यानंतर
क्रमांक 3 वर राहिलेला साई स्पोर्ट खारबाव टीमचा संगणक क्रमांक 3 ची ट्रॉफी आणायची आहे. साई स्पोर्ट खारबाव वेलकम संजय भाई माते साहेब, आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. साई स्पोर्ट खारबाव टीमचा संगणक आपण यायचं आहे. साई स्पोर्ट खारबाव टीमचा संगणक क्रमांक 3 ची ट्रॉफी पाहतोय आपण ग्रामीणची. आदरणीय ज्यांच्या माध्यमातून या सर्व ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झालेले असे माजी सरपंच जयहिंद गोपीनाथ चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देऊया. साई स्पोर्ट खारबाव जर म्हटलं आमचे खेळाडू त्यानंतर उपचॅम्पियन बनलेला संघ पाहतोय आपण. निश्चित जयहरी रांजुली संघाचा संगणक घ्यायचा आहे. जयहरी रांजुली टीमचा संगणक. चला रांजुली टीमचा कॅप्टन त्यानंतर पाहतोय आपण मालिकावीर ग्रामीण मधून मालिकावीर ठरलाय ज्यांनी 23 धावा आणि 6 विकेट पटकावल्या तो अक्षय पाटील खारबाव. मालिकावीरची ट्रॉफी द्यायची आहे. निश्चित ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी स्पॉन्सर केली तसे आमचे जयहिंद चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर पाहतोय आपण चॅम्पियन जो बनलेला आहे जॉली स्पोर्ट कामतगर. चला जॉली स्पोर्ट कामतगर संगणक आपण या. निश्चित विद्यमान सरपंच युवा डॅशिंग राज ठाकरे साहेब आणि जयहिंद चौधरी साहेब यांना विनंती असेल की ग्रामीणची पहिली ही ट्रॉफी आपण पाहतो विजेतेपद पटकावलंय कामतगड टीमला द्यायचं आहे. पाहतोय आपण या सर्व खेळाडू हे बघ आम्ही वारंवार सूचना करतोय लगेच या. जोरदार टाळी होऊ द्या जॉली स्पोर्ट कामतगड टीमसाठी. पाहतोय आपण रोख रक्कम आणि ट्रॉफी स्वीकारताना वेलकम बक्का जॉली स्पोर्ट कामतगड टीमचं उच्च क्वालिटीचं प्रदर्शन. त्यानंतर आपण 40+ कडे लगेच वळणार आहोत. निश्चित 40+ च्या पहिलं बक्षीस आपण प्लेयर ऑफ द नाईट पासून सुरुवात करणार आहोत. प्लेयर ऑफ द नाईट ठरलाय तो या दिवसातला विनोद कामतगरचा. प्लेयर ऑफ द नाईट कामतगरचा विनोद आपण या. हा बक्षीस देण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला खेळाडू कक्ष स्पॉन्सर केले असे बंटीदादा फुलोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण निश्चित प्लेयर ऑफ नाईट कूलर आणि A1 जोडीच्या माध्यमातून जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केली आहे हे स्वीकारताना त्यानंतर आपण देणार आहोत अंतिम सामन्यातला सामनावीर ठरलाय तो गावदी भादर टीमचा संतोष आपण यायचंय.
आणि दादांचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. प्रत्येक टुर्नामेंटचा लेखाजोखा त्यांच्याकडून आपण पाहतोय नेहमीच. मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर द्यायचा. आपण जितू मानेरकर साहेब आणि अल्ताफ बाली यांनी आम्हाला पुरस्कार केलेला हा पाहतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारताना संतोष. त्यानंतर बेस्ट बॉलर ठरलाय नो डाऊट गावठी स्पोर्ट भादवड टीमचा संजयभाई म्हात्रे. बेस्ट बॉलर. निश्चित 2023-2024 आणि बेस्ट पूर्ण वर्षभर होता. पण आता पाहतोय की झकास कामगिरी करताना जोरदार टाळ्या भाईसाठी. त्यानंतर बेस्ट बॅटर ठरलाय जनमान गोळे टीमचा बंडू. बेस्ट बॅटर ठरलाय जनमान गोळे टीमचा बंडू. आपण लगेच या. हा बक्षीस देण्यासाठी मी विनंती करेन. निश्चित बेस्ट बॉलरसाठी टीव्ही आहे आणि ही स्पॉन्सर केलेली आहे स्वर्गीय बेबीबाई गजानन चौधरी यांच्या समर्थ आदरणीय प्रणय कल्याण पाटील खारबाव यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलरसाठी ही टीव्ही. पाहतोय आपण आमचे जय हिंद चौधरी साहेब हे सुद्धा बक्षीस देताना पाहतोय आपण. त्यानंतर बेस्ट बॅटर बंडू आपण या. तर हा बक्षीस देण्यासाठी मी परत बेस्ट बॅटरसाठी सुद्धा ट्रॉफी आणि टीव्ही आहे. प्रणय पाटील खारबाव यांनी ही टीव्ही आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे त्याचा मनापासून आभार. आणि हे ट्रॉफी स्वीकारताना बेस्ट बॅटर या टुर्नामेंटचा त्यानंतर पाहतोय क्रमांक 4 वर राहिलेला संघ चेरुबा कोणगावचा कॅप्टन आपण या. चेरुबा कोण 4 नंबरची ट्रॉफी द्यायची आहे. कोणगाव संघ चेरुबा कोणी खेळाडू किंवा प्रतिनिधी असेल तर आपण या. चेरुबा कोणगाव. चला लगेच या आपण. दादा कोणच्या असते तू निश्चित देवदास ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण क्रमांक 4चा बक्षीस देत आहोत. सुंदर ट्रॉफी हे स्वीकारताना पाहतोय. त्यानंतर क्रमांक 3 वर तृतीय पारितोषिक पाहतो आपण जॉली स्पोर्ट कामतगर.
क्रमांक 3 वर समाधान मानावं लागलं जॉली स्पोर्ट कामतगड टीमला. एवन जोडीमधून रामदास ठाकरे साहेब हे बक्षीस देताना, त्यानंतर मात्र हरिभक्त परायण अनंतबुवा ठाकरे चषक म्हणजे अण्णा चषक उपविजेतेपद समाधान मानावं लागलं जनुमान गोवे संघ आपण लगेच या. गोवे टीमचा कर्णधार आपण यायचं आहे. निश्चित आमचे सरपंच राज ठाकरे साहेबांना विनंतीशील की आपण आपल्या शुभ हस्ते हा बक्षीस द्यायचा आहे. हे बक्षीस स्वीकारताना पाहतो आमचे रवी सर हे सुद्धा आहेत, खूप एन्जॉय करताना पाहतो आपण सातत्याने. निश्चित आमचे लाडके दिलीप गायकवाड मामा यांच्या माध्यमातून ह्या संपूर्ण ट्रॉफी त्यांनी स्पॉन्सर केले, त्यांच्या माध्यमातून पाहतोय आपण. त्यानंतर सर्वात मोठा जो बक्षीस असतोय मेगा इव्हेंटमध्ये मालिकावीर कोण असेल सांगणं कठीण आहे, पण प्रश्न सोपा आहे. ज्यांनी या स्पर्धेमध्ये कुठून काढल्या 40 धावा आणि तब्बल घेतल्या 5 विकेट तो ठरलाय जॉली स्पोर्ट कामतगड टीमचा सचिन मालिकावीर. निश्चित ज्याच्या नावाने स्पर्धा पाहतोय आपण आमच्या अण्णा आणि डॅशिंग सरपंच राज ठाकरे साहेबांना विनंतीशील की आपण मालिकावीरचा हा पुरस्कार द्यायचा आहे. निश्चित राजनोली ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच डॅशिंग नेता सचिन दादा ठाकरे यांनी हा मालिकावीरचा किताब आम्हाला स्पॉन्सर केले, दादाचा धन्यवाद. निश्चित दिलीप मामा गायकवाड यांच्या माध्यमातून ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. वॉशिंग मशीन सचिन ठाकरे साहेब विद्यमान सरपंचाच्या माध्यमातून. त्यानंतर पाहतोय आपण ज्या आतुरतेने वाट पाहतो की स्पर्धा 5 दिवस नाईट होती आणि त्यामध्ये या चषकावर नाव कोरलंय गावदी स्पोर्ट भादवाड चॅम्पियन. पाहतोय आपण हरिभक्त परायण अनंतबुवा ठाकरे चषकवर आपलं नाव कोरलंय आणि संपूर्ण व्यासपीठ पाहतोय आपण. निश्चित बंटी फुले दादा आपण सुद्धा यायचं आहे. तर आता मात्र निश्चित आपण पाहतोय की ठाकूरपाडा प्रीमियर लीग चा आपण आता बक्षीस वितरणाकडे सुरुवात करणार आहोत. TPL ची आपण सुरुवात करूया. सामनावीर ठरलाय क्रिशे 11 टीमचा संजय ठाकरे सामनावीर. तर पाहतोय आपण बेस्ट बॉलर TPL मधला मॅन ऑफ दिलं काय तर मॅन ऑफ मॅच आणि थंडा घ्यायचा आहे. विशाल ठाकरे यांनी पुरस्कृत केली ट्रॉफी आणि भरतशेठ ठाकरे यांच्या माध्यमातून थंडा आम्हाला स्पॉन्सर केलं होतं आणि आपण विशाल यांच्या शुभ हस्ते आपण देऊया हे मॅन ऑफ मॅचची ट्रॉफी.
त्यानंतर टीपीएलचा बेस्ट बॉलर कोणी सांगेल का कोण असेल? तर निश्चित ठरलाय प्रेम इंटरबॅट टीमचा, ज्यांनी तब्बल विकेट घेतल्या 12, तो ठरलाय राहुल ठाकरे. पाहतो आपण जे सूट आम्हाला स्पॉन्सरशिप केलेलं आहे बेस्ट बॉलरसाठी स्वर्गीय विनायक काशीनाथ ठाकरे यांच्या सन्मानार्थ आदरणीय विजेंद्र काशीनाथ ठाकरे यांच्याकडून हे सूट आहेत पाहतो आपण, आणि कूलर पण आहेत. A1 जोडी निश्चित डॅशिंग अंदाज आर्ट डिझायनर नितेश ठाकरे यांच्या माध्यमातून हा बेस्ट बॉलरसाठी कूलर आम्हाला त्यांनी स्पॉन्सर केलेला आहे. टीपीएल निश्चित खूप छान पार पडली, कुठल्या प्रकारे वादविवाद निर्माण नाही झाला, आणि येतो सिर्फ बाकी आहे, आने वाले दुसरे पर्व के लिए और भी कुछ बाकी आहे, असा सहभाग सर्व खेळाडूंचा, संघ मालकाचा आणि पूर्ण गावकऱ्यांचा पाहिजेत आपल्याला. त्यानंतर बेस्ट बॅटर टीपीएल पर्व पहिल्याचा बेस्ट बॅटर कोणी सांगेल का? टक्कर काटेकी होती मात्र शेवटी म्हणतात जो चांगला खेळ दाखवला तोच बेस्ट बॅटर ठरलाय. टीमचं नाव आहे प्रेम इंटरप्राइजेस आणि बॅटरचं नाव आहे डावखुरा बॅटर संतोष, ज्यांनी 79 धावा कुठून काढल्या. आणि यासाठी कूलर जे आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे निश्चित डिझायनर आर्ट पाहतोय आपण त्यांच्या माध्यमातून, आणि सूज विजेंद्र विनायक ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून हे पुरस्कार स्वीकारताना पाहतोय आपण. त्यानंतर मात्र टीपीएल पर्व विजेपाव उठवण्याची हुकवणी देणारा संघ आरडी स्पोर्ट आपण यायचा आहे. आरडी स्पोर्टचा कॅप्टन आणि खेळाडू आपण या, कारण की हार आणि जीतचा हा पराभव आहे, पण शेवटी मात्र दो जिता वही सिकंदर. A1 जोडीवर भारी पडले अक्षय आणि करसनदादा ठाकरे या टीमने मजबूत बनवलं, म्हणून टीम पाहतोय आपण आरडी स्पोर्ट. अरे या सगळे ज्या आणि या दोन्ही संघमालक पाहतोय आपण A1 जोडी. आमचे कर्णधार विष्णुदादा यांचा खूप चाणक्य बुद्धीचा वापर केला, शेवटी कुठेतरी कमी पडले. महेश दादा पण आहेत, लवेश, आमचे किरण दादा दिसत नाहीये. हे पाहू शकता हाडलं कार्डी स्पोर्ट. पुढच्या वर्षी नव्याने तयारी करा आणि या चषकावर नावावर कोरा. शाबाश, बक्का टाळे वाजवा. त्यानंतर टीपीएल पर्व पहिलं सर्वात महत्वपूर्ण बक्षीस मालिकावीर काटेकी टक्कर होती, कोण असेल? या टीमला चॅम्पियन बनवून दिले नाही, पण टीमसाठी तब्बल 76 धावा आणि 8 विकेट. बॉबी पाहतोय आपण. त्यानंतर टीपीएल पर्वाचा विजय पगार नाव कोरलंय असा दणकट संघ ज्यांनी बनवलाय ठरलंय क्रिश 11 चॅम्पियन का चॅम्पियन. संपूर्ण व्यासपीठ सुभाष दादा आपण बन जायचंय. चला
दादा दादा सुभादा ये काय नाही मला काय नाही पाहिजे. खूप छान कामगिरी नवोदित खेळाडूंचं. हे पाहतोय चॅम्पियन गावदेवी माते की. पाहतोय आपण TPL पर्वाचा बक्षीस समारंभ. निश्चित व्यासपीठावरून मनोगत व्यक्त करतोय. ज्या ज्या व्यक्तिमत्वाचा चुकून जर एखादा कोणाचा सत्कार राहिला असेल, ज्या व्यक्तीचा चुकून सत्कार राहिला असेल, मी काही ट्रॉफीमध्ये या चषकामध्ये काय चुकीमुकी झाली असेल तर माफी असावी. पण या 5 दिवसामध्ये डे आणि नाईट पूर्णपणे या चषकाला सॉलोपन केलं असा पवार सरांचा सत्कार होतोय. सगळ्यांनी टाळे वाजवा. काय चषकामध्ये छान लावलेला पवार सर. एक शाही सन्मान होतोय पवार सरांचा. धन्यवाद सुनील पवार सर, यवतमाळ.